स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. हो राधाजी या या आल्या पळ लवकर एक रेड कार्पेट घेऊन या मोठं आणि चांगलं जा. सौर्या मला तुझे लक्षण काही ठीक दिसत नाही. हे बघत काय उभा आहे? जा ना काय लवकर. बोलतोस तू हे तू? हाय राधा. हाय. तर या मूर्ख प्राण्याला सांभाळ आता. मी आलोच तुमच्यासाठी लस्सी घेऊन. या ओल्या जातोच ना येताना ना 2-4 इव्हेंट मॅनेजर्स घेऊन ये आणि ती फ्लोटिंग कॅन्डल्स बुकेज वगैरे फुल तामझाम. हे आज मोठा इव्हेंट करायचा आपल्याला. ए गाढवा खरं नको आणू आता बिल घेऊन येशील लांब लचक. ते खिशात काही नाही आणि बोंबलत बसलो इथे. अरे किती बडबड करतोय. हे घे तुझ्यासाठी. अजून थोडं छोटं कमळ नाही मिळालं. एवढी बडबड करायला हवीये का? मग काय करू? काही बोलू नकोस. कारण न बोलता मला सगळं कळलंय. बिकॉज आय लव्ह यू. लग्न होईल ते राधा आणि केदारचंच. सौरभनी सेटल न होता प्रेमाभिमात पडलेलं मला अजिबात चालणार नाहीये. यापुढे तू राधाशी बोलायचंच ते फक्त तिने केदारशी लग्न करावं या बाबतीतच. मला माहितीये सौरभ, आपल्या दोघांनाही हे बोलून दाखवायची गरज नाहीये. कारण आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो. पण सौरभ, आपल्या पद्धतीने सगळं होईपर्यंत आपण नाही थांबू शकत. कारण माझं आणि गौतमचं लग्न पक्क झालंय. आपल्याला घाई केली पाहिजे. हे लग्न लवकर झालं पाहिजे. जी कॉम्प्लिकेशन्स असतील ती सगळी मी हँडल करीन. मला माहितीये बाबा, सरिताई, सीमा वहिनी, इनफॅक्ट गौतम सुद्धा भयंकर भडकतील माझ्यावर. पण आपण दोघं एकत्र आल्यावर कोणालाही तोंड देऊ शकतो ना, हो ना? अख्खं जग आपल्या विरोधात असेल तरी आपण एकमेकांबरोबर असू. आणि केदारचं सांगायचं तर मी त्याला क्लिअरली आधीच सांगितलेलं आहे
मानस ट्रीट करतोय त्याला, तो ठीक होईल. सौरभ, आपण ही लग्नाची स्टेप जर लवकर नाही घेतली तर खूप गोंधळ होईल. आणि मग कदाचित भावनेच्या भरात बाबांसाठी मला नाही, मी असं नाही होऊन देणार. आपण एकमेकांशिवाय नाही जगू शकत, खरंच नाही जगू शकत. केसरही हेच म्हणायचे. हो, इनफॅक्ट अश्विनी, रेश्मा, विनी सगळ्यांना असंच वाटायचं. त्याचं काय ना राधा, मी जाम बिनधास्त माणूस आहे. त्यामुळे माझ्या अशी मैत्री असणाऱ्या प्रत्येक मुलीला असंच वाटतं. काय करणार, मी असाच आहे, बिनधास्त. इनफॅक्ट सीमा वहिनी बरोबर पण मी असाच बिनधास्त वागतो, बिनधास्त बोलतो. आमची छान मैत्री आहे. पण काही घाणेरड्या विचाराच्या लोकांनी आमच्या आई मुलाच्या नात्यालाही वाईट ठरवलं. दोष माझा नाही, दोष लोकांच्या नजरेचा आहे. केसरला कळलं ते, गेली युएसला निघून. इनफॅक्ट आत्ता आवल्या सोडून आला तिला एअरपोर्टला. माझं असंच आहे, अख्ख्या जगाशी माझी मैत्री होते पटकन. आता गौतमशी नाही का झाली. आता मला एक सांग, माझं जर प्रेम असतं तर त्याच्याशी मैत्री होऊ शकली असती का? फाडून खाल्ला असता मी त्याला. पण नाही, आम्ही चांगले मित्र आहोत ना. आणि आता तुझ्याबद्दल म्हणशील तर येस, सगळ्या मैत्रिणींमध्ये तू माझी स्पेशल मैत्रीण आहेस, खूप जवळची मैत्रीण आहेस. पण प्रेम, प्रेम भीम असं काही नसतं यार. सब झूठ आहे. ऍक्च्युली प्रेम भीम करणं मला परवडणारच नाही. मला मजा, मस्ती, धमाल, फ्रीडम खूप आवडतं. त्यामुळे तुझ्या डोक्यात काही प्रेमाभिमाचं असेल ना, तर तू भेटूच नकोस मला. तू मला काहीतरी स्पेशल सांगणार होतास. हो, ऍक्च्युली तुला माझी एक इच्छा पूर्ण करायला सांगणार होतो. सांग ना. कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न तुला सोडवायला सांगणार होतो.
राहू दे. तू तुझी इच्छा सांगितली आणि मी ती पूर्ण नाही केली असं कधीच होणार नाही सौरभ. सांग. केदारशी लग्न कर. हॅलो गौतम. हाय राधा, कुठे आहेस तू? सौरभकडे. हे सगळं काय चाललंय राधा? राधा, तू शब्द दिलायस मला, होकार दिलास त्यावेळी स्पष्ट शब्दात तुला सांगितलं होतं हे सौरभ वगैरे प्रकरण मला नाही चालणार. एकदा कमिटमेंट केली की यू हॅव टू कम क्लीन इन दिस मॅटर. काय आहे तुझ्या डोक्यात? मनात जे काही आहे ते पुसून टाकायला हवं तुला राधा. मला शब्द दिलायस तू, हे विसरू नकोस. मला हे नाही चालणार. मी तुला प्रत्यक्ष भेटून सांगते. मी येईन थोड्या वेळात. निघाले की फोन करते. तुला खरंच असं वाटतं की मी केदारशी लग्न करावं? हो. टेक केअर. राधा, लस्सी नाही मिळाली. राधा, राधा थांब ना. काही बोला नाही ना तू? शांतच राहिला असेल. मला माहिती काही बोलणार नाही तू. राधा, त्यानं काही नाही सांगितलं म्हणून काय झालं? मी सांगतो ना तुला. सौर्या खूप प्रेम करतो तुझ्यावर, अगदी जीवापाड प्रेम करतो राधा, खरंच. पण तो शांत आहे ना, ते फक्त केदारसाठी. केदारसाठी स्वतःचा बळी देतोय तो. राधा, राधा, राधा प्लीज वाचव ना त्याला. राधा, खरंच. तुझं जर का गौतम बरोबर लग्न झालं ना तर सौर्या मरून जाईल. तो नाही बघू शकत तुम्हाला दोघांना एकत्र.
गौतमचं नाव जरी काढलं ना तरी पिसाळतो तो. राधा प्लीज, तू ओळखतीस ना या येडपट सौऱ्याला कसा वागतो ते. मरून जाईल ग तो खरंच. ऐकलं राधा, राधा ऐक नाही. गॉड, आता कोण सावरणार या सौऱ्याला. केसरी निघून गेली. सौर्या, सौर्या कसा रे असा तू यार. बसा ना. हे सगळं काय आहे? अगं, राधासाठी सगळं तयार आहे गौतमकडे, पण आज मी हे जे आणलं ते माझी खुशी म्हणून, माझी हौस. अरे बापरे. घ्या. म्हटलं तुम्हाला तिची आवड जास्त माहितीये म्हणून दाखवायला आणावं. आमच्या गौतमचं काही वेगळंच असतं. आता लग्न झाल्यानंतर आमच्या लंडनच्या घरी राहायला जाणार आहे. अरे बापरे. तिथे काही दिवस राहायचं आणि मग युरोपमध्ये भटकंतीला जाणार. ते वेस्टर्न स्टाईलचे इव्हिनिंग गाऊन्स असतात ना, हो. ते गौतमला फार आवडतात. राधालाही अगदी शोभून दिसतील. तर तसे सेट्स त्यांनी ऑलरेडी घेऊन ठेवलेत लंडनच्या घरामध्ये आणि त्याला मॅचिंग असेसरीज सुद्धा आणलेल्या आहेत. अरे बापरे. खूप रसिक आहे पोरग. हा, ते लक्षात येतच पावलं पावली. राधाला किती समजून घेतलंय त्यांनी आणि आम्हालाही किती मदत करतायत ते. ग्रेट. खरंच सांगू तुम्हाला, हे सगळं ना स्वप्नातल्यासारखं वाटतंय. स्वप्नातल्यासारखं नाही, सिनेमातल्यासारखं म्हणा. हल्ली कोणाला वेळ नसतो स्वप्न बघायला माणसानं. खरंय. आणि आणि काय? नाही, काही नाही. राधा खुश आहे ना? हो, खुश आहे. हो, खूप खुश आहे ती. हो, आणि गौतमलाही ती खुश ठेवेल. थँक्स. मोनिका, गार्गी कुठे? गार्गी आतमध्ये. मला माहिती आहे. सरिता, काळजी करू नकोस. हे बघ, तिचा योग चांगला आहे असं म्हणायचंय. म्हणजे? अगं, ऋषी आहे ना, तो DR अणावकरांचा मुलगा आहे. एका मॅटरमध्ये गौतमने त्यांना ओब्लाइज केलंय, त्यामुळे ते आमच्या शब्दाबाहेर नाहीत. बघतेच मी आता ऋषी गार्गीशी कसं लग्न करत नाही ते. तू काळजी करू नकोस. काय सांगताय काय? अहो, तुमच्या रूपाने देवच भेटला म्हणायचा. नमाताई, आमचे सगळेच प्रॉब्लेम्स तुम्ही अगदी चुटकीसरशी सोडवताय. खरंच खरंच नभाताई, थँक्यू सो मच. राधा खूप भाग्यवान आहे. किती गौतम सारख्या मुलाशी लग्न करते. गौतम, हाय स्वीटहार्ट. मला असं ताटकळत वाट बघायला अजिबात आवडत नाही, पण जेव्हा माफ कर दिया. आणि मी तुला फोन केला तेव्हा तू सौरभ बरोबर होतीस, त्यासाठी सुद्धा चलो माफ कर दिया. पण इथून पुढे मात्र मला हे चालणार नाही. कारण राधा, मला खरंच तू खूप आवडतेस.